आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीचा बोलबाला असतो आणि तो निवडणुकीच्या काळातही आपल्याला तो दिसून येतो. महिलांच्या मतांचा विचार फारसा केला जात नाही आणि महिलांची मतं फारशी विचारात घेतली जात नव्हती. पण पहिल्यांदाच असं घडते की महिलांच्या मताने बाजी मारली. महिलांची मतं महायुतीच्या बाजूला आहेत. महायुतीला महिला मतदारांनी निवडून दिलं, म्हणजेच लाडक्या बहिणीने निवडून दिलं. अशा पद्धतीने चर्चा होत आहे. महिलांची मतं जर केंद्रस्थानी राहत असतील तर पुढची सगळी धोरणं महिला मतदारांना केंद्रभूत ठेवून, केंद्रस्थानी ठेवून घ्यावे लागतील, असाच हा आजचा निकाल दाखवत आहे. धन्यवाद मित्रांनो. महिला शक्ती विजय.